आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी अर्थातच जम्मू काश्मीरमधून पहलगाममधील पर्यटकांवरील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आणखी एक मोठी कारवाई केली आहे। सिंधू जलकरार स्थगित केल्यानंतर भारताने आता पाकिस्तानला जाणारे चिनाब नदीचं पाणी रोखलंय। चिनाब नदीवरती असलेल्या बगलीहार धरणाचं पाणी अडवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। इतकंच नव्हे तर भारत आता काश्मीरमधील किशनगंगा धरणातनं पाकिस्तानला जाणारे झेलम नदीचं पाणी रोखण्याच्या तयारीत आहे। सूत्रांनी दिलेली ही माहिती आहे। त्यामुळे पाकमध्ये पाण्याचं मोठं संकट हे उद्भवू शकतं। भारत किशनगंगा राटले जलविद्युत प्रकल्पाबाबत वर्ल्ड बँकेने नियुक्त केलेल्या न्यूट्रल एक्सपर्टकडे जी प्रक्रिया सुरू आहे ती स्थगिती आणण्यासाठी मागणी करणार आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या नवीन परिस्थितीचा दाखला देत भारताने संपूर्ण जलसंधी स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे या वाद निराकरण प्रक्रियेवरही स्थगिती यावी अशीच भारताची भूमिका आहे। आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची महत्त्वाची बैठक आहे। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर बैठकीत यावरती चर्चा होण्याची शक्यता आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात नेमकी कशी रणनीती भारताने आखलेली आहे। पाणीबाणीवरची ही रणनीती आहे। आपण बघतोय किशनगंगा राटले तसंच बागलीहार आणि सलाल ही जी धरणं आहेत या धरणांमधनं जे पाणी सोडलं जातं झेलम आणि चिनाब नदीचं ते सोडलं जाणार नाहीये रावी नदी। त्यामुळे अर्थातच कोरडी ठाक पडेल। फटका जो आहे मोठ्या प्रमाणात झेलम आणि चिनाब नदीचं पाणी न सोडल्यामुळे पाकिस्तानला बसणार आहे। एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय हा भारत सरकार घेते। शहापूर कंडी तसंच किशनगंगा राटले बागलीहार सलाल आणि शहापूर कंडी अशी ही 4 धरणं आहेत। या 4 धरणांना अर्थातच रोखलं जाईल आणि त्यामुळे चिनाब झेलमचं पाणी हे आता पाकिस्तानला मिळू शकणार नाही। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, ही मोठी पाणीबाणी जी आहे ती अर्थातच पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरेल, मात्र साठवलेलं जे पाणी आहे किंवा अडवलेलं पाणी आहे त्याचं काय करायचं हे देखील भारतानं ठरवून ठेवलंय असं कळतंय। काय अधिक माहिती? वीज निर्मिती करायची, कारण मी आता जिथे उभा आहे तो परिसर हा झेलम नदीच्या उगमाचं स्थान आहे। ह्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर इथे झेलम नदीचा उगम झालेला आहे। अशा ठिकाणी उभा राहून जेव्हा झेलम आणि चिनाब या 2 नद्या संदर्भामध्ये आपल्या सरकारचा दृष्टिकोन काय आहे हे आपण सांगतोय, तर याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे जे आपण लक्षात घ्यायला हवेत। एकतर सिंधू जल करारानुसार भारताला कोणताही नवीन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी यापूर्वी पाकिस्तानला 6 महिन्याची नोटीस देण्याची गरज होती। तसंच दोन्ही देशादरम्यान जर पाणी वाटपा संदर्भामध्ये कोणताही निर्णय झाला तर त्याबद्दल आपल्याला डेटा शेअर करणं अपेक्षित होतं, परंतु आता ते करायची गरज नाही आहे। मी ज्या झेलम नदीच्या परिसरामध्ये उभा आहे तर इथे आता काय होणार आहे तर चिनाब आणि झेलम या दोन्ही नद्यावरती आपल्या सरकारला काही नवीन प्रकल्प करता येतील। CR पाटील जे मूळचे गुजरातचे आहेत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिले तर आता केंद्रीय मंत्री आहेत जल वाटपा संदर्भातले, ते आणि अमित शहा यांची बैठक होणार आहे। आणि त्यामुळं किती प्रकल्पांना गती मिळेल बघा। सावलकोट प्रकल्प जो 1856 मेगावॅटचा, कारण वीज निर्मिती आता मोठ्या प्रमाणामध्ये होईल, ज्या चिनाब नदीवरती आहे, जम्मू काश्मीरमधल्या रामबन आणि उधमपूर जिल्ह्यात आहे। हा एक प्रकल्प जिथून आपल्याला 1856 मेगावॅट विजेचं निर्माण करता येईल। किथोई 1 आणि किथोई 2 यांचे एकत्रित आहे 1320 मेगावॅट, तिथं आपल्याला वीज निर्मिती करता येईल। एक आहे पाकलदुल 1000 मेगावॅट, रतले 8050 मेगावॅट, बरसर 800 मेगावॅट, किरू 624 मेगावॅट। म्हणजे आपल्याला परिचित नसलेली, फारशी आपण माहिती नसलेली असली ही जी सगळी नावं आहेत ना, ह्या विद्युत प्रकल्पामुळं आपल्याला नव्याने वीज निर्मिती करता येईल। आणि हिमालयाचं वैशिष्ट्य काय तर ह्या डोंगर रांगातनं जे पाणी वाहत येतं त्याला स्वतःची एक गती असते। ते पाणी तुम्ही अडवलं की त्या गतीमुळं हायड्रोलिक प्रोजेक्टमध्ये जवळपास आत्ता जी काही माझ्याकडे माहिती आहे त्यानुसार आपण जर हे पाणी अडवलं तर 10,000 मेगावॅट इतकी विजेची निर्मिती आपण करू शकतो। आपल्याकडचा महाराष्ट्रातला जैतापूरचा जो न्यूक्लिअर पॉवर प्रोजेक्ट आहे ज्याच्यासाठी जवळपास 80,000 कोटी रुपयाचा खर्च आहे, त्यातनं 10,000 मेगावॅट विजेची निर्मिती होती आहे। पण आता आपण ह्या पद्धतीनं प्रकल्पातनं वीज निर्मिती करणार असल्यामुळं 10,000 मेगावॅटची कुठलीही नवीन गुंतवणूक न करता आपल्याला ते करता येईल। पण पाणी वळवण्यासाठी मात्र नवे कॅनॉल्स करावे लागतील। जसे आता ह्या बाजूला
बरेचसे कॅनॉल्स आहेत की ज्या कॅनॉलमधून पाणी जात नाहीये कोपऱ्यापर्यंत, सगळीकडे गवत वाढलेलं आहे. आता असं म्हणतात की जिथून पाणी वळवायचं आहे आपल्याला त्या दृष्टीनं आपण पाणी वळवण्याच्यासाठी काही प्रयत्न करतो आहोत. म्हणून या आठवड्यामध्ये CR पाटील आणि अमित शहा यांची जी बैठक होईल ती बैठक महत्त्वाची आहे. सगळ्या बाजूनं आपण कोंडी करत चाललेलो आहोत. पाण्याच्या दृष्टीनं IMFकडे आपण चाललेलो आहोत. जलविद्युत जो 1960चा करार आहे, सिंधू वाटप करार, त्या करारामध्ये काय बदल घडवून आणता येतील ह्याबद्दल आपण विचारणा करत आहोत. तर ह्या सगळ्यामुळं पाकिस्तानचा अर्थातच त्यांचा मोठा त्यांना असं वाटतं की आमच्या राजनीतिक गोष्टीमध्ये हा भारत सरकारचा हस्तक्षेप आहे. पण सगळीकडनं आपण प्रयत्न करतो आहोत आणि सगळ्यात मोठा असेल प्रयत्न तो पाणी अडवण्याचा आहे. कारण 83% जलसिंचन पाकिस्तानचं हे ह्या पाण्यावरती आहे, इथून जाणार आहे. आणि GDP मध्ये पाकिस्तानचा जो काही वाटा आहे त्यातला 25% वाटा ह्या पाण्यावरती आहे. तर हेच पाणी आपण अडवतोय आणि म्हणून पाकिस्तानचा अक्षरशः जळफळाट झालाय. नक्कीच. आणखीन एक महत्त्वाची घडामोड राहुल पाहायची आहे आणि तुमच्याकडनं त्या संदर्भातले अपडेट घेणार आहोत. त्या बातमीकडे वळूयात.